तर हीच ती वेळ, हाच तो क्षण. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत एकाच मंचावर. या दोघांची गळाभेट झालेली आहे. मराठी माणसांनी आपल्या नजरेमध्ये हे संपूर्ण सर्वांग सुंदर असं दृश्य साठवून ठेवलेलं आहे. 2005 साली जेव्हा हे बंधू वेगवेगळे झालेले होते, तो क्षण सुद्धा महाराष्ट्रानं अनुभवलेला होता, मराठी माणसांनी पाहिलेला होता. आणि आज 2025 आजची ही वेळ आहे, हाच तो क्षण आहे. हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि हा क्षण सुद्धा उभ्या महाराष्ट्रानं, उभ्या देशानं पाहिलेला आहे. ठाकरे बंधूंची गळाभेट झालेली आहे. त्याचबरोबर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा एकत्र आलेला आहे. हे दोन्ही ठाकरे बंधू यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र एकाच मंचावर आज संपूर्ण उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. खरं तर हा एक मराठी जनांसाठी आणि शिवसेनेला, बाळासाहेब ठाकरेंना, ठाकरे घराण्याला जे मानतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण होता, एक भावनिक क्षण होता. कारण दोन ठाकरे बंधू एका विशिष्ट काळानंतर, 20 वर्षानंतर एका विशिष्ट राजकीय अवस्थेमध्ये परत येत आहेत. राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच या भेटीमुळे वेगळं चित्र निर्माण झालं असेल, मात्र ठाकरे बंधूंवर, ठाकरे घराण्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी आजचा क्षण हा निश्चितच भावनिक होता. दोघांनी गळाभेट घेतली, एकमेकांच्या हातात हात घातले, हात उंचावले आणि मराठी जनांना आपण दोघे एकत्रित असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. आणि त्याचबरोबर एकमेकांचा सन्मानीय असा सुद्धा त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला उल्लेख केला. सन्माननीय उद्धव ठाकरे, आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे. माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच वर्षानंतर तर आज या मंचावर ठाकरी शैली आपल्याला पाहायला मिळाली. दोन फरडे वक्ते 20 वर्षांनी एकाच मंचावर पाहायला मिळाले. ठाकरे घराण्यातले दोन फरडे वक्ते म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं आज मराठी माणसांनी ऐकली आणि त्या दोघांनी दिलेला कानमंत्र निश्चितच ऐकला. तेव्हा पुढच्या आता राजकीय घडामोडी या पार्श्वभूमीवर कशा घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल.